हिंद केसरी पहलवान महेंद्र गायकवाड यांच्या इथं आलो आणि बक्षीस आहेत त्यांच्या इथं. तर आपण पहिल्यांदा आलोय आणि सगळे घरचे कुटुंबीय आहेत. महेंद्रांचे वडील आहेत. नमस्कार, शुभेच्छा. आणि चुलते आहेत, भाऊ आहेत आणि हे सर्व बक्षीस आहेत. काय सांगाल, लेख आज हिंद केसरी झालाय? अति आनंद झाला या गोष्टीचा. 3 वेळा महेंद्र महाराष्ट्र केसरी झाला, त्याचा महाराष्ट्र केसरी या स्पर्धेतनं बाहेर आला. आणि ही कालचं जी मेळा ती फार मोठं एक यश मिळालं आमच्या जीवनामध्ये. सगळं कुटुंब आमचं त्या गोष्टीत आनंदी आहे. तुम्ही काल आला नव्हता? नाही, मला मणक्याचा त्रास असल्यामुळं मी घरी थांबलो, मला बसता येत नाही आणि त्यामुळं प्रवास करणं मी टाळतो. वडील माळकरी आहेत आणि तुम्ही तिघं पण होतात. काल लय जल्लोष होता तुमचा. आनंद मोठा झाला. हा, एक स्वप्न झालं. भावांची बाईट पण घेतली, चुलत्यांची. तर आणि हे आहेत बक्षीस, पहलवानांचे बक्षीस आहेत आणि मेडल पण आहेत. किती गदा आहेत एकूण आता? 25 गदा पुण्याला असतील काय? आता महेंद्र बद्दल सांगा, कोणकोणते मेडल आहेत, काय आहेत? बाकीचे पण देशातले सगळे. बाहेरच्या सिनियर नॅशनलला वर्ल्ड चॅम्पियन आहे. तिथे तिथं पहिला दुसरा नंबर बसला, सिल्वर मेडल बसला. आणि उपमहाराष्ट्र केसरी 3 वेळा आणि काल हिंद केसरी. हे मोठं पद मिळालं आम्हाला चांगलं. स्वर्गीय काकासाहेब गायकवाड यांना काल त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली की त्यांचं स्वप्न एवढं हे होतं, डोळ्यात पाणी चुलता. त्याच्यासाठी कालचं पद आम्ही त्या दिवशीला बाहेर करतोय, समर्पित केलं. ही त्यांनी आज बघायला पाहिजे होती. हे कौतुक आमच्या महेंद्राचं. खूप आनंद झाला. तिघ भाऊ तुम्ही? नाही, आम्ही दोघं भाऊ. आम्हाला ही 4 म्हणून, 4. काकासाहेबांना 2 आणि मला 2. मंडळी, हे बक्षीस आहे. पूर्ण व्हिडिओ, कुटुंबाचा व्हिडिओ वेगळा येईल. एक शासनाला एक मी विनंती करतो की जसं आपण सुनील साळुंके यांना DYSP पद दिला, बाकीच्या महाराष्ट्र केसरींना 3 वेळेस पद दिलेलं आहे. आणि पवार कुटुंबियांनी पण म्हणलेले की सातारा आयोजक दीपक पवार साहेबांनी की DYSP जे पद मिळतंय ते हिंद केसरी पलवानांना पण मिळतंय. मी शासनाला एक विनंती करतो की महेंद्र गायकवाड यांना एक क्लास 1ची पोस्ट म्हणजे DYSP पद द्यावं असं मला वाटतंय. धन्यवाद.